मनसेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असणार आहेत। या दौऱ्यामध्ये ते शहरातील विविध महाविद्यालयांना भेट देणार आहेत। जेन झी अर्थात तरुण विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत। सकाळी 9 वाजता या दौऱ्याला सुरुवात होणार असून उत्तमनगर येथील कर्मवीर वाबळे महाविद्यालयापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल। त्यानंतर विविध महाविद्यालयांना भेटी देत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणीचा ते आढावा घेणार आहेत। तसंच विविध ठिकाणी मनविसेच्या युनिटचं उद्घाटन देखील अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। अमित ठाकरे यांचा हा दौरा नेमका कसा असणार आहे त्या संदर्भातले तपशील आपल्याला घ्यायचे आहेत। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत। श्रेयस, अमित ठाकरेंचा मुंबईच्या विविध भागांमध्ये हा असा दौरा पार पडला आणि त्यानंतर आता मुंबईच्या बाहेर नाशिक, जिथे मनसेची मोठी ताकद आहे असं मानलं जातं, तिथं अमित ठाकरे पोहोचतायत। श्रेयस, विक्रांत, खऱ्या अर्थाने ते म्हणालेच होते की मला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत आहे आणि तेच चित्र आता पाहायला मिळत आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबईचा सगळा दौरा झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा आता पुढचं जे दौरा आहे अमित ठाकरेंचा, तो आज नाशिकला होणार आहे। सकाळी 9ला हा दौरा सुरू होईल, तर दुपारी 12 पर्यंत चालेल। मात्र या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं जेनझीची जी गोष्ट आहे, जेनझीसोबत जी गप्पा आहे, जेनझीसोबत जी बातचीत आहे, ते देखील अमित ठाकरे करण्याची शक्यता आहे। या सगळ्या भोवती पाहायला गेलं तर पुण्यामध्ये जी काही गोष्ट काल घडली किंवा आज राहुल गांधी सभा होणार, याबद्दल अमित ठाकरे काय बोलतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्यासोबतच रविवारी आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पुन्हा एकदा तिरंगा रॅलीचं एक घोषणा केली आहे। त्यामुळे त्यात अमित ठाकरे सहभागी होत आहेत का आणि त्याबद्दल अमित ठाकरे भाष्य करतात का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल। मात्र मनसे विद्यार्थी सेनेचं मोठ्या प्रमाणावर नोंदणी सुरू आहे आणि त्या नोंदणी अंतर्गत आज नाशिक दौरा अमित ठाकरेंचा महत्वाचा आहे। धन्यवाद श्रेयस दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।